नमस्कार. महासागरच्या खरीखरीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. अखेर आम्ही फेब्रुवारी महिन्यात केलेल्या भाकिताप्रमाणे महाराष्ट्राचे विकास पुरुष मार्ग सम्राट नितीनजी गडकरी यांना भारतीय जनता पक्षाच्या श्रेष्ठींनी वाजत गाजत तिकीट दिले. आम्ही पहिलेच म्हटल्याप्रमाणे गडकरी यांचे तिकीट कुणीही कापू शकत नाही. हे 100% खरे झाले. गडकरी यांच्या एकूणच कार्यकर्तृत्वामुळे त्यांच्यासमोर हे तिकीट म्हणजे काहीच नाही. गडकरी यांच्या समोर जे कोणी उभे राहतील त्यांची विकेट पडणार हे सर्वांनाच ठाऊक आहे. अखिल भारतामध्ये नितीन गडकरी आणि नागपूर हा मतदारसंघ एवढा सुरक्षित आहे की बोलायची सोय नाही. आजच्या घडीला त्यांच्या विरुद्ध उभे राहण्यासाठी उमेदवाराची जबरदस्त शोध मोहीम सुरू आहे. पण जिकडे तिकडे नन्नाचाच पाढा सुरू आहे. गडकरी यांच्या विरुद्ध उभे राहून आपले नाक कापून अवलक्षण करून घ्यायला कुणीही तयार नाही. भारतीय जनता पक्षाच्या पहिल्या यादीत गडकरींचे नाव नव्हते तेव्हा केवळ नागपुरातच नाही, महाराष्ट्रातीलच नाही तर देशाच्या अनेक भागातून याबाबत विचारणा होऊ लागली होती. भारतीय जनता पक्षाजवळ दाखवण्यासाठी जे काही भांडवल आहे ते संपूर्णपणे नितीन गडकरी यांचेच आहे. पंतप्रधान पदावर जे कोणी असतात त्यांच्या मार्गदर्शनाखाली देश चालतो असे म्हणायचे असते. पण एकूणच नितीनजी गडकरी ज्या ज्या मंत्रालयात गेले त्या मंत्रालयाचा त्यांनी पूर्णपणे कायापालट करून टाकला. शेतीपासून ते मोटार गाड्यांच्या इंधन खर्चापर्यंत आणि गावातील कचऱ्यापासून विजेच्या उत्पादनापर्यंत प्रत्येक बाबतीत त्यांच्याकडे भरभरून योजना आहे. त्यांना एकेकाळी बरीच मंत्रालय देण्यात आली होती. त्या प्रत्येक मंत्रालयात त्यांनी जे जे अत्युत्तम काम केले आहे त्याची नोंद नक्कीच झाली आहे. कालपासून नितीनजींच्या नावाची घोषणा झाल्यावर संपूर्ण नागपूर शहरात जणू दिवाळी साजरी होत आहे. गडकरी यांचे विकासाबाबतचे धोरण सर्वश्रुत आहे. जात पक्ष वगैरे न पाहता प्रत्येकाला मदत करण्याची त्यांची प्रवृत्ती यामुळे काही विपक्षीय महाभाग सोडले तर सर्वच पक्षात त्यांचे केवळ नागपुरातच नाही, महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात त्यांचे अनेक चाहते आहेत. बरेचसे खासदार आम्हाला भेटतात ते भाजपचे नसतात. त्यांचे म्हणणे असे असते की गडकरी यांच्याकडे विकासाचा कोणताही प्रस्ताव घेऊन जा, त्यांच्याकडे कधीच नन्नाचा पाढा नसतो. गडकरी यांचे कार्य आम्ही 1995 पासून बघत आहोत. तत्कालीन युतीच्या सरकारमध्ये त्यांचा समावेश दुसऱ्या टप्प्यात झाला होता. त्यामुळे यावेळी त्यांचे नाव दुसऱ्या टप्प्यात आले यात आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. दुसऱ्या टप्प्यात येऊनही ते टप्प्याटप्प्याने अशी काही मजल मारतात की त्याला तोड नसते. नागपूर शहराचा चेहरा मोहरा त्यांनी गेल्या 10 वर्षात इतका बदलून टाकलाय की नागपूर शहर आता मोठ्या लोकसंख्येच्या खेड्यापासून अतिप्रगत शहर झाले आहे. जो कोणी 10 वर्षापूर्वी नागपुरात आला असेल त्याला आजचे नागपूर ओळखताही येणार नाही एवढे बदलले आहे. हे सर्व केवळ नितीन गडकरी यांच्या कार्यकर्तृत्वाची कमाल आहे. गडकरी यांच्याशी गप्पा मारताना कधीच 2-5 लाखांची बातच होत नाही. गोष्ट होते ती 1500 कोटी रुपयांची किंवा 15,000 कोटी रुपयांची किंवा त्याहून जास्त रकमेची होते. त्यांना विकास कामासाठी पैसा कधीच कमी पडत नाही. पैसा नाही म्हणणारे रडत राव अनेक असतील, पण विकासाचा महामार्ग अनेक पदरी कसा बांधावा त्याचे धडे केवळ नितीनजी गडकरीच देऊ शकतात. म्हणूनच आम्ही म्हणतो नितीन गडकरी मिळवावा, विकासाचा धर्म वाढवावा. अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया महासागरच्या खरीखरीमध्ये. बघत रहा महासागर. आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा महासागर. नमस्कार.